नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा पुणे विभाग महानगरपालिकेमध्ये 25 पदांची या ठिकाणी भरती निघलेली आहे। या ठिकाणी आपण सर्व ॲडव्हर्टाइजमेंट पूर्ण बघणार आहोत, कशा पद्धतीने आहे ती। यामध्ये या प्रकारची पीडीएफ त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तुम्हाला थोडंफार ब्लर दिसू शकतं, तर हे ॲडजस्ट करून घ्या। यामध्ये पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर एकदा सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा महानगरपालिका पुणे यांच्या नियंत्रणाखाली 25 या ठिकाणी पदांची भरती निघलेली आहे। ही भरती आरोग्य विभाग पुण्यामार्फत निघलेली आहे। तर आरोग्य विभागाच्या जवळपास 13,000 प्लस जागा यावर्षी 2025 मध्ये निघणार आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहेत, त्या निघतही आहेत। तर त्यापैकीच एक आता पुणे जिल्ह्यात वापस निघलेले आहेत। यामध्ये बघा या ठिकाणी बघा नेम ऑफ पोस्ट दिलंय, नंबर ऑफ पोस्ट, इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि पेमेंट दिलेलं आहे। पहिलं जे पद आहे या ठिकाणी ते बघूया। सिनियर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टचं एकच पद आहे। त्यामध्ये बघा हे जे क्वालिफिकेशन आहेत या ठिकाणी सारखेच दिलेले आहेत सर्व पदांना। ज्या ठिकाणी बदल होईल मी त्या ठिकाणी तुम्हाला चेंज करून सांगेल। या ठिकाणी बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन MBBS रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, MCI विथ MD PSM कम्युनिटी मेडिसिन, MD CHA MD ट्रॉपिक मेडिसिन रिकॉग्नाइज्ड बाय MCI और DNB। ठीक आहे। तर सेकंड जे क्वालिफिकेशन आहे MBBS रिकॉग्नाइज्ड बाय MCI विथ EIS ट्रेनिंग कोर्स सर्टिफिकेट लागतंय, किंवा थर्ड BDS BMS BHMS BUMS आणि BPT BSc इन लाईफ सायन्स नर्सिंग बायोलॉजी मायक्रोबायोलॉजी डेव्हलपमेंट बायोलॉजी अँड फिजिओलॉजी। ठीक आहे। तर याच्यामध्ये तुमचं झालेलं पाहिजे, किंवा हे ऑर मध्ये सुद्धा या ठिकाणी खाली दिलेलं आहे, ते एकदा चेक करून घ्या। मास्टर्स इन अप्लाइड इपिडेमोलॉजी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया अलॉन विथ 2 year एक्सपिरियन्स, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागतंय। आणि सेकंड त्याच्यानंतर PhD इन क्लिनिकल सायन्स अँड मेडिकल, SC प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, ह्युमन फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, इपिडेमिओलॉजी। ठीक आहे। तर या पद्धती आहे। रिक्वायर्ड एक्सपिरियन्स आहे 10 वर्षाचा। तर अशा पद्धतीने त्याला दिलेला आहे। एज लिमिट पण बघा तुम्ही 18 ते 38 आणि मॅक्स टू मॅक्स 43 वर्षापर्यंत आहे। यामध्ये पगार दिलेला आहे बघा 1.75 1.50 आणि 1.25 त्यांच्या जे आहे क्वालिफिकेशन स्टँडर्ड नुसार आहे। त्यानंतर बघा सेकंड जे पद आहे या ठिकाणी पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टचं एकच पद आहे। याच्यामध्ये सेम क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे। सेम या ठिकाणी बघा 1.25 1.10 आणि 90,000 पर्यंत पगार दिलेला आहे। त्यानंतर बघा तिसरी जी पोझिशन आहे असिस्टंट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टची आहे। यामध्ये बघा 2 पदे दिलेली आहेत, कास्ट वाईज डिव्हिजन केलंय। यामध्ये सुद्धा सेम या ठिकाणी तुमचं जे क्रायटेरिया दिलेलं आहे 75,000 70,000 आणि 65,000 पर्यंत पगार या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर बघा मायक्रोबायोलॉजिस्ट या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन आहे ते बघा MBBS विथ MD DNB इन मेडिकल मायक्रोबायोलॉजी लॅब मेडिसिन फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड बाय MCI DNB, ऑर मध्ये दिलंय MSc दिलंय मास्टर ऑफ सायन्स इन मेडिकल मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी बायोमेडिकल सायन्स। तर या ठिकाणी 1,25,000 आणि 1,00,000 पर्यंत पगार दिलेला आहे। प्लस तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा याच्यामध्ये मागत आहे। त्यानंतर बघा एंटोमॉलॉजिस्टचे 2 पद आहेत या ठिकाणी। या ठिकाणी MSc इन एंटोमॉलॉजी झुलॉजी प्रेफरली डॉक्टरेट पदवी जर असेल तर केलेलं आहे। 75,000 रुपये प्रति महिना आहे। 5 वर्षाचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे। त्यानंतर बघा 6 नंबरला आहे वेटरनरी ऑफिसर एक पद आहे या ठिकाणी। त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे। चेक करून घ्या तुम्ही, व्हिडिओ स्टॉप करा। 75,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मंथली पेमेंट राहणार आहे। त्यानंतर बघा 7 आहे फूड सेफ्टी एक्सपर्ट, एकच पद आहे। त्याचं सुद्धा या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे। बॅचलर सायन्स डिग्री विथ न्यूट्रिशन मायक्रोबायोलॉजी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, ऑर मध्ये सुद्धा दिलं आहे। आणि 5 वर्ष ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। 50,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर बघा 8वं जे पद आहे ॲडमिन ऑफिसरचं एक पद आहे। या ठिकाणी सुद्धा क्वालिफिकेशन दिलेलं आहे। तुम्ही क्वालिफिकेशन आता चेक करून घ्या व्यवस्थित, या ठिकाणी स्टॉप करून व्हिडिओ। 75,000 रुपये तुमचा महिना राहणार आहे। त्यानंतर बघा टेक्निकल ऑफिसरचं पद आहे, या ठिकाणी एकच पद आहे। या ठिकाणी बघा दिलेलं आहे या क्वालिफिकेशन MBA फायनान्स ICWA CA आणि MCOM आहे, ऑर मध्ये 4 वर्ष आणि प्रति 7 वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलाय। 75,000 रुपये पगार राहणार आहे। त्यानंतर 10 नंबरचं पद आहे रिसर्च असिस्टंटचं। या ठिकाणी 2 पदे दिलेले आहेत। इसेन्शियल क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे, चेक करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी 60,000 रुपये प्रति महिना जे आहे तुम्हाला राहणार आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट पद आहे टेक्निकल असिस्टंटचं, 2 पदे आहेत। इसेन्शियल पद या ठिकाणी दिलेले क्वालिफिकेशन BSc इन MLT फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा मागत आहे। या ठिकाणी 30,000 रुपये प्रति महिना तुम्हाला राहणार आहे। 12 नंबरचं जे पद आहे मल्टीपर्पज असिस्टंटचे 2 पदे आहेत। या ठिकाणी बघा दिलेलं आहे याचं इसेन्शियल क्वालिफिकेशन 25,000 रुपये प्रति महिना तुम्हाला फीस राहणार आहे।
त्यानंतर बघा या ठिकाणी ट्रेनिंग मॅनेजरची पोस्ट आहे, एकच पोस्ट आहे. यासाठी सुद्धा या ठिकाणी MBA दिलेला आहे, 3 वर्षाच्या एक्सपिरियन्स सोबत 60,000 रुपये तुम्हाला महिना राहणार आहे. त्यानंतर 14वी पोस्ट आहे या ठिकाणी टेक्निकल ऑफिसर IT मध्ये 2 पदे दिलेली आहेत. यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन IT कम्प्युटर सायन्स सच ॲज MTech, MBA IT, MCA, MSc, CS, IT. त्यानंतर ऑरमध्ये सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि 4 वर्षाचा एक्सपिरियन्स मागत आहेत आणि 6 वर्षाचा. या ठिकाणी 75,000 रुपये तुम्हाला पेमेंट राहणार आहे. त्यानंतर बघा डेटा अनालिस्टचा या ठिकाणी पोस्ट आहे, एक पद आहे या ठिकाणी. त्यानंतर क्वालिफिकेशन दिले त्याच्याशी रिलेटेड 60,000 रुपये महिना राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डाटा मॅनेजरचं, एकच पद आहे या ठिकाणी. IT मध्ये पोस्ट आहे, त्यानुसार एक्सपिरियन्स सुद्धा दिलेला आहे, 50,000 रुपये पेमेंट राहणार आहे. त्यानंतर बघा 17 नंबरचं कम्युनिकेशन स्पेशलिस्ट एक पद आहे. क्वालिफिकेशन चेक करून घ्या, 50,000 रुपये महिना राहणार आहे. त्यानंतर 18 नंबरचं फार्मासिस्ट आहे, एक आहे या ठिकाणी. डी फार्मसी लागतंय, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स, 22,610 रुपये पेमेंट राहणार आहे. 19 पद आहे लॅब टेक्निशियन, एकच पद आहे. BSc DMLT लागेल, 1 वर्षाच्या एक्सपिरियन्स सोबत 22,610 रुपये पगार राहणार तुम्हाला. तर मित्रांनो अशा प्रकारे हे टोटल 25 पद आहेत. या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून क्वालिफिकेशन वाचून घ्या, एक्सपिरियन्स वाचा आणि त्यानंतर या ठिकाणी पगार बघून घ्या. त्यानंतर बघा काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत तुम्हाला प्रत्येक वेळी. www.pmc.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे न्यू अपडेटसाठी. या ठिकाणी बघा 28/3/2025 ते 16/4/2025 पर्यंत हा फॉर्म भरला जाणार आहे. या ठिकाणी कुठं तुम्हाला जमा करायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन नाही तर ऑफलाईनमध्ये जमा करायचा आहे. यामध्ये बघा 3रा मजला, मुख्य इमारत, शिवाजीनगर, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका पुणे या ठिकाणी शासकीय सुट्टी वगळता जमा करावीत, लक्षात घ्या. त्यानंतर बघा अर्जासोबत दिलेल्या कागदांचा तपशील आहे. पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारखेचा या ठिकाणी दाखला, फोटो ID, शैक्षणिक अर्हता, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC ची नोंदणी. ठीक आहे. कंत्राटी पद आहे या ठिकाणी बघा पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी फॉर्म सुद्धा दिलाय. हा फॉर्म तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे ऑफलाईनमध्ये. या ठिकाणी फोटो या ठिकाणी तुम्हाला चिटकवायची, जाहिरात क्रमांक लिहायचा आहे, पदाचं नाव लिहायचं आहे, कोणत्या पदासाठी हे करताय, अप्लाय करताय, उमेदवाराचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख अक्षरी या ठिकाणी लिहायचं आहे, वय लिहायचं आहे, राहण्याचा पूर्ण पत्ता लिहा, मोबाईल क्रमांक लिहायचा आहे, ईमेल ID. हे 2 गोष्टी तुम्ही ज्या परमनंट चालू आहेत त्याच द्या. अर्जदाराकडे लईवर डोमसाईल आहे का नाही, जातीचं प्रमाणपत्र आहे का नाही, तुम्हाला अर्ज पडताळणी प्रमाणपत्र आहे का नाही, वैवाहिक आहेत नाही, शैक्षणिक अर्हता व्यवस्थित लिहा, तुमचं डिप्लोमा झाला असेल तर तेही लिहा, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते पण लिहा. त्यामध्ये बघा पुढं इतर शैक्षणिक अर्हता काही प्राप्त केलेली असेल तर ती सुद्धा मेन्शन करा. या ठिकाणी अनुभव आणि साक्षांकित प्रत जोडायची आहे तुम्हाला. अर्जासोबत तुम्ही जे डॉक्युमेंट देणार आहात त्याच्या सुद्धा या ठिकाणी प्रती जोडल्या आहेत, त्याचे नाव या ठिकाणी लिहायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर बघा पूर्ण फॉर्म भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती जमा करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे कंत्राटी पदभरती ही आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेमध्ये. तर जे याच्यासाठी इलिजिबल असतील त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करा. नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.